नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 12 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे शेकरू. लक्षात ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचं जे काही फूल आहे ते कोणतं आहे? तर ताम्हण, त्यालाच जारूळ असं म्हणतात. ओके. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्मन. महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष कोणता आहे? पांढरी चिपी. वही घ्या, पेन घ्या आणि लगेच हे 5ही मुद्दे लिहून ठेवा. यावर वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात सलूनो म्हटले जाते? कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात सलूनो म्हटले जाते? योग्य उत्तर आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा जो काही सण आहे, या सणाला हरियाणा राज्यामध्ये सलूनो असं म्हटलं जातं. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना म्हणजे SRPF ची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 1948. राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, स्थापना कधी झाली? 1948. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला तारीख विचारली तर माहिती पाहिजे. 6 मार्च 1948. 6 मार्च 1948 या दिवशी राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली, म्हणजेच SRPF ची स्थापना झाली. पुढील प्रश्न पहा, म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? जो काही म्यानमार देश आहे, त्या म्यानमार देशाच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. पुढे पहा, खालीलपैकी दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकाराला ब्लॅक डायमंड म्हणजेच काळा हिरा असं म्हणतात? योग्य उत्तर आहे अँथ्रासाइट. लक्षात ठेवा, अँथ्रासाइट हा दगडी कोळशाचा प्रकार आहे आणि त्याला ब्लॅक डायमंड म्हणजेच मराठीमध्ये काळा हिरा असं म्हणतात. खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान कोणते? योग्य उत्तर आहे कागल. राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थान कागल. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपल्या भारत देशाचा नकाशा दिलेला आहे. पूर्व पश्चिम विचारलं की नाही, म्हणजे ही लांबी कोणती? ही पूर्व आणि पश्चिम अशी लांबी आपल्याला विचारलेली आहे. किती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2933 किमी. लक्षात ठेवा, 2933 किमी किंवा 2933 असं लक्षात ठेवायचं. ओके. पुढील प्रश्न पहा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सातारा जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे. व्यवस्थित नकाशा पाहून घ्या. कधी कधी आपल्याला नकाशा दिलेला असतो आणि विचारलं असतं की हा नकाशा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा आहे किंवा सातारा जिल्ह्याचा खालीलपैकी नकाशा कोणता, असा सुद्धा MPSC मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे. हा जो नकाशा तुम्हाला दिसत आहे, हा सातारा जिल्ह्याचा आहे. नकाशामध्ये पहा, या ठिकाणी सातारा जिल्हा आहे. पुढील प्रश्न पहा, साखर भात या शब्दाचा समास ओळखा.
साखर भात. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा काय करायचं, या शब्दाचा विग्रह करायचा. कसा करायचा तर पहा, साखर भात म्हणजे काय, साखर घालून तयार केलेला भात, हा झाला विग्रह. आता साखर भात म्हटलं की नाही, या ठिकाणी जर बघितलं, घालून तयार केलेला हे शब्द जर काढले, आपण साईडला काढले, तर खाली काय उरतं, साखर भात. म्हणजे जे काही आतील शब्द आहे, मधले शब्द आहे, ते गाळले, ते लोप पावले, त्यावेळेस शिल्लक काय राहिलं, साखर भात. मग लक्षात घ्या, कोणता समास आहे, मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, मध्यम पदलोपी समास. पुढील प्रश्न पहा, मौर्य साम्राज्यातील प्रसिद्ध ग्रीक राजदूत कोण होता. योग्य उत्तर आहे मेगॅस्थेनिस. मेगॅस्थेनिस. पुढे पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅश डॅशशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पचन संस्थेशी संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील पचन संस्थेशी संबंधित आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते. योग्य उत्तर आहे सार्वजनिक काका. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. सार्वजनिक काका म्हणजेच कोण, गणेश वासुदेव जोशी. लक्षात ठेवा, गणेश वासुदेव जोशी. तुम्हाला पर्यायामध्ये सार्वजनिक काका असेल किंवा गणेश वासुदेव जोशी असेल, व्यवस्थित पर्याय वाचायचे आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते, तर सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते. पुढे पहा, देशात सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणते. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. सर्वात जास्त वाघ असणारे राज्य मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे. या ठिकाणी आपल्याला पुस्तक आणि त्यांचे लेखक दिलेले आहेत आणि विचारला आहे कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. पहा, असामी असामी पु ल देशपांडे. विद्यार्थी मित्रांनो, असामी असामी हे पुस्तक पु ल देशपांडे यांचं आहे. बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. असामी असामी हे पुस्तक पु ल देशपांडे यांचं आहे. पुढे पहा, ययाती ही कादंबरी आहे, कोणाची आहे, वि स खांडेकर यांची. बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. ययाती ही कादंबरी वि स खांडेकर यांची आहे. पुढे पहा, तू मी नव्हेच हे पुस्तक आहे, कोणाचं आहे, प्रल्हाद केशव अत्रे. बरोबर आहे का, 100% बरोबर आहे. तो मी नव्हेच हे पुस्तक प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे आणि आपल्याला विचारला आहे कोणता पर्याय चुकीचा आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे. आता या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा. ही 3 पुस्तकं आहे आणि त्यांचे लेखक तोंडी पाठ करून ठेवा. असामी असामी पु ल देशपांडे, ययाती वि स खांडेकर, तो मी नव्हेच प्रल्हाद केशव अत्रे. विद्यार्थी मित्रांनो, या 3ही पुस्तकांमध्ये हे जे पुस्तक आहे ययाती वि स खांडेकर यांचं आहे. यावर पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये 100 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. झोपेत जरी विचारलं, ययाती ही कादंबरी कोणाची आहे, वि स खांडेकर यांची आहे. लक्षात ठेवा. 2 समसंख्यांचा गुणाकार नेहमी कसा असतो. पर्याय पहा, सम, विषम, विषम किंवा सम यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलं आहे, 2 समसंख्यांचा गुणाकार नेहमी कसा असतो. आता समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतो त्यांना म्हणायचं समसंख्या. आता पहा, आपण काय करू, समसंख्यांचा गुणाकार करून पाहू. आता पहा, 2 आणि 4 घेऊ. 2 आणि 4 दोन्ही संख्या कशा आहे, सम आहे. मग बेचोक किती, 8. आता 8 काय आहे, सम आहे. म्हणजे 2 समसंख्यांचा गुणाकार नेहमी कसा येतो, सम आला. आता आपण दुसरी संख्या घेऊ. पहा, समजा 4 आणि 8 घेऊ. 4 गुणिले 8. आता 4 8 हे किती, 32. एकक स्थानी काय आला, 2 आला. 32 काय आहे, समसंख्या आहे. म्हणजे 2 समसंख्यांचा गुणाकार काय आला, इथं समच आलेला आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, सम. सूत्र लिहून ठेवा.
सम गुणिले सम बरोबर सम. हा प्रश्न मी स्वतः तयार केलेला आहे, कुठूनही घेतलेला नाही. ओके, सम गुणिले सम बरोबर सम म्हणजे काय? समसंख्या. लक्षात घ्या, 2 गुणिले 4 केलं, 4 दुने 8, 8 समसंख्या आली. मी 10 घेतला, 10 गुणिले 2 केलं, 10 दुने 20, 20 एकक स्थानी 0 आहे, समसंख्या आहे. मी जर म्हटलं 22 गुणिले 2 केलं, 22 दुने 44 एकक स्थानी 4 आहे, समसंख्या आहे. म्हणजे समसंख्यांचा गुणाकार समसंख्येशी केला तर उत्तर समसंख्याच येतं. लक्षात ठेवा, सम गुणिले सम बरोबर सम. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर. बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? बॅरेन ज्वालामुखी योग्य उत्तर आहे अंदमान निकोबार या ठिकाणी. बॅरेन ज्वालामुखी अंदमान निकोबार हे झालं आपलं 4 नंबर उत्तर. पुढे पहा, पुणे या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे? पर्याय पहा, भाटघर, वीर, वरसगाव, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, भाटघर जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे, वीर जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे, वरसगाव जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. पुढे पहा, कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जाते? प्रश्न सोपा आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. नेताजी कोण? सुभाषचंद्र बोस. ओके, पुढे पहा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे जो आपण व्हिडिओ पाहिला तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 11, त्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आंबेनळी घाट. काय उत्तर आहे? आंबेनळी घाट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे. लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता? आंबेनळी घाट. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न सोप्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो? तर पहा, असा प्रश्न येईल. काय येईल? तर पोलादपूर व महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? सरळ सरळ असा प्रश्न विचारला गेला. योग्य उत्तर आहे आंबेनळी घाट. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रश्न थोडासा मोठा केला म्हणजे काय केलं? पोलादपूर कुठे आहे? रायगडमध्ये आहे. महाबळेश्वर कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे. म्हणून प्रश्न कसा विचारला? रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता? म्हणजे प्रश्न तोच आहे, फक्त थोडासा मोठा केला, म्हणजे एखाद्याला असं थोडासा कन्फ्यूज करण्यासाठी. आपण तोंडी पाठ केलेलं असतं. काय? पोलादपूर महाबळेश्वर कोणता घाट? आंबेनळी घाट. पोलादपूर व महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट आहे? आंबेनळी घाट. परंतु हाच प्रश्न असा विचारला गेल्यामुळे थोडासा आपण विचार करतो. रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे उत्तर माहिती असतं, परंतु थोडासा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असा प्रश्न थोडासा फिरवलेला असतो, म्हणजे थोडासा मोठा केलेला असतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? लगेच मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.